नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DM सर मॅथ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। काल आपण लसावी मसावी या टॉपिकवर भाग 1 वरचे बेसिकचे उदाहरण पाहिले। आता आपण त्याच्यावर आधारित परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात कसे विचारले जातात ते पाहू आपण। प्रश्न तुम्हाला दिसत आहे। प्रश्न मी वाचतो। दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे। जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर अशा गणितामध्ये करायचं काय? कधी पण असं गणित आलं लसावी मसावीचं तर मसावी आणि लसावी हे दोन्ही पण वरे घ्या आणि पहिली संख्या जर दिली असेल किंवा दुसरी संख्या काढायची असेल तर पहिली संख्या छेदात घ्या, किंवा दुसरी संख्या दिली असेल पहिली संख्या काढायची असेल तर दुसरी संख्या छेदात घ्या, तुम्हाला उत्तर मिळते। म्हणजे काय? मसावी आणि लसावी वरे घ्या आणि छेदात पहिली संख्या दिली असेल तर पहिली संख्या घ्या, किंवा दुसरी संख्या दिली असेल तर दुसरी संख्या घ्या। म्हणजे काय होते? तुम्हाला उत्तर मिळते। एकदम सोपी ट्रिक सांगतो मी। पहिली संख्या आहे आपल्याकडं, इथली तुम्ही 16 मसावी आणि लसावी आपल्याला दिलेला आहे 16 व 192। मग घेतला 16 आणि 192, मग छेदात घ्या। पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 64, एक संख्या आपल्याला दिलेली आहे 64, तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे म्हणून ही 64 जशाला तशी भागाकारात घ्या। मग आता इथं भाग तोडा। भाग कसा तोडायचा हे बेसिकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, व्हिडिओ बेसिकमध्ये टाकलेलाच आहे भागाकार कसा करायचा ते। तर 16 एक 16, 16 चूक 64 होतात। पुन्हा 4 ने याचा भाग तोडतो, पुन्हा 4 ने याच्यासोबत भाग तोडतो। 4 एक 4, 4 चूक 16, उरले 3, 4 8 32। तर उत्तर मिळालं आपल्याला 48। तर ती दुसरी संख्या कोणती असेल? ती दुसरी संख्या असेल आपली 48। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिसत आहे। एवढं सोपं लॉजिक असते विद्यार्थी मित्रांनो। असे पण प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात। तर चला आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहू। दोन संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्यांचा लसावी किती? असं जर गणित आलं तर काय करा? लसावी दिला असेल तर लसावी घ्या आणि मसावी दिला असेल तर मसावी घ्या। आता दोन संख्येचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 6300, तर वरील या दोन संख्येचा गुणाकार वरील या, खाली लसावी दिला असेल तर लसावी घ्या आणि मसावी दिला असेल तर मसावी घ्या। लसावी किंवा मसावी मी इकडे देतो। दोन संख्येचा गुणाकार छेदात लसावी असेल, लसावी दिला असेल तर लसावी घ्या म्हणजे तुम्हाला काय मिळणार? मसावी मिळणार। आणि मसावी दिला असेल तर मसावी घ्या म्हणजे तुम्हाला मिळणार लसावी। या दोनपैकी जर एक काढायचं राहिलं, तुम्हाला एक तुम्हाला दिलेलं असेल तर ते खाली घ्या, दुसरं ऑटोमॅटिक निघते। मग आपल्याला दोन संख्याचा गुणाकार आपल्याला दिला 6300 आणि त्यांचा मसावी 15 आहे। तर 15 मी छेदात घेतो। आता या 15 भाग देतो म्हणजे आपल्याला मिळणार काय? लसावी मिळणार। मग 15 एक 15, 15 चूक 60, उरले किती? 3, 15 दुनी 30, 1 0 जशाला तसा। तर 420, त्या दोन संख्येचा लसावी 420 येईल। तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर दिसत आहे 420। चला तर विद्यार्थी मित्रांनो समोरचा टाईप पाहूया। दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 4860 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर अशा गणितात करायचं काय? या संख्येला मसावीनं जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्या। म्हणजे काय करा? इथं 4860ला मसावीनं भाग द्या। आता जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्या म्हणजे काय करणार? या 18नं भाग देणार। मग 18 एक 18, 18 दुनी 36 होतात, उरले किती? 12 आणि 18 7 होतात 126 आणि 0 जशाला तसा 270। पुन्हा 270नं 270ला 18नं भाग जाते का? तर 18नं पुन्हा भाग जाते 270ला म्हणून पुन्हा 18नं भाग द्या। 18 एक 18, उरले किती? 9, 18 पंचे 90। मग आता आपल्याकडे आले 15। आता 15ला 18नं भाग जात नाही, आपल्याला लहान संख्या तर काढायची आहे। मग आता भाग जात नाही तर याचे अवयव पाडा। याचे अवयव कसे पाडायचे? याच्या अगोदरची वर्गसंख्या 1 घ्या आणि नंतरची वर्गसंख्या घ्या। म्हणजे काय? याच्या अगोदरची वर्गसंख्या येते 9, 15च्या अगोदरची, आणि 15च्या नंतरची वर्गसंख्या येते 16 येते 1 आणि 25। पण आता आपण 3 आणि 5 घेऊ शकतो, कारण 3 आणि 5चा गुणाकार 15 होऊ शकते। याच्या अगोदरची वर्गसंख्या 9 आहे म्हणून 3 घेतला आणि 5 म्हणजे या 15चे आपण अवयव पाडले, 3 5 15 होतात म्हणून अवयव पाडले। तर आपल्याला आता लहान संख्या विचारली तर लहान संख्या जर
तर लहान संख्या जर विचारली तर येणाऱ्या या अवयवाला या दिलेल्या आपल्या मसावीने गुणाकार करा. लहान मोठी संख्या आपल्याला दोन्ही मिळतात. पहा, लहान अवयवासोबत जर आपण गुणाकार केला तर लहान संख्या मिळते. म्हणजे काय होणार, 18 गुणिले 3 केलं, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, ही झाली आपली लहान संख्या. आणि मोठी संख्या जर विचारली तर होते 18 पंच 90. आता कधी कधी तुम्हाला मोठी संख्या विचारेल तर पहा, तर मोठी संख्या मिळते आपल्याला 90 आणि लहान संख्या मिळाली आपल्याला 54. तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर दिसेल आपल्याला लहान संख्या आपल्याला मिळाली 54. पण आता कधी कधी तुम्हाला काय विचारते, या दोन संख्येमधील फरक किती, तर त्या लहान संख्या आणि मोठ्या संख्या तर विचारते, पण त्या दोन संख्येमधील फरक किती. तर अशा वेळेस तुम्हाला लहान आणि मोठी संख्या काढता आली पाहिजे. फरक म्हणल्यानंतर या 90मधून -14 काढून टाका, तुम्हाला फरक मिळते. पहा, 90मधून 54 गेल्यानंतर उरतात किती, 36 उरतात. हे 36 त्याच्यातला फरक राहील. असा पण प्रश्न विचारते. कधी कधी तुम्हाला त्या दोन संख्येचा गुणाकार विचारते. म्हणजे पहा, 54 आणि 90चा गुणाकार किती ते तुम्हाला विचारते. तर हे तुम्हाला सर्व करता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. किंवा कधी कधी असं विचारते की पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे. तर हे तुम्हाला जेव्हा दोन संख्या काढता येतील तेव्हा तुम्ही इकडे सर्व काही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला हे दोन संख्या पहिले काढता आल्या पाहिजे. तर चला, आपण आपल्याला लहान संख्या विचारली तर लहान संख्या येईल 54 आणि मोठी संख्या येईल 90. तर चला, आपण आता पुढचा प्रश्न पाहू. पहा, 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास त्या दोन संख्यामधील फरक किती. पहा, मी याच्या अगोदरच विचारलं, तुम्हाला सांगितलं की पहा, दोन संख्यामध्ये तुम्हाला फरक विचारला जातो. जोपर्यंत तुम्ही ते दोन संख्या काढू शकत नाही तोपर्यंत त्याच्यातला फरक काढणं अशक्य आहे. म्हणजे काय, तुम्हाला त्या दोन संख्या निघाल्यानंतर त्याच्यातली वजाबाकी करून तुम्हाला फरक काढता येईल. पहा, तर आपल्याला लसावी किती दिलेला आहे, आपल्याला 117 पट दिलेला आहे. मग आता या 117चे अवयव पाडा. 117चे अवयव पाडा म्हणजे काय करा, 117ला पहा गुणाकारात घ्या. म्हणजे काय करा, पहा 117चे अवयव कसे पडतात. 13 गुणिले 9 केलं तर 13 9 117 होतात. 13 गुणिले 9 केलं तर 117 होतात. मग आलेल्या संख्येला फक्त मसावीनं गुणाकार करा, तुम्हाला ते दोन संख्या मिळतात. नेहमी मसावीनं गुणाकार करा, संख्या मिळतात. मसावीनंच आलेल्या अवयवला नेहमी मसावीनं गुणाकार करा, तुम्हाला त्या दोन संख्या मिळतात. मग पहा, 12 36 6, हातचे आले 3, 12 1 12, 12 आणि 3 15, ती झाली आपल्याकडे 156. ही झाली पहिली संख्या. आणि 12 गुणिले 9 केला आपण, 12 9 होतात 108, ही झाली दुसरी संख्या. पण आपल्याला याच्यातली लहान मोठी संख्या नाही विचारली, आपल्याला विचारलं दोन संख्यामधील फरक. मग या दोन संख्यांची वजाबाकी करा, 156 आणि 108 यांची वजाबाकी करा, उत्तर मिळते. पहा, तुम्हाला उत्तरली तुम्ही. पहा, 6मधून 16तून 8 गेले, राहतात किती, 16तून 8 गेले राहतात 8, 4तून 0 गेला राहिला 4, 1तून 1 गेला राहिला 0. तर पहा, या दोन संख्येमधील फरक आला आपल्याकडं 48. तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर दिसत आहे 48, हे त्याचं उत्तर बरोबर राहील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, समोरचा नमुना पाहूया. पहा, दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 असून त्यांचा लसावी 105 आहे. तर त्यात संख्येचा मसावी किती. पहा, आपल्याला मसावी काढायचा. अशा प्रश्नामध्ये काय करा, पहा, लसावी वरे घ्या आणि छेदात दोन संख्येचा गुणाकार घ्या. म्हणजे काय, दोन संख्या जे दिलेल्या आहेत ती गुणाकारात घ्या, दोन संख्येचा गुणाकार घ्या. म्हणजे काय करा, पहा, लसावी दिलेला आपल्याकडे 105 आपल्याला लसावी दिलेला आहे. मग आता हे दोन संख्या जशा तशा गुणाकारात घेतो मी, 3 गुणिले 5. मग आता याचा भाग तोडतो. पहा, 5 1 5, 5 दुनी 10, पुन्हा इथे इथं काही नाही उरलं, 5 1 5, पुन्हा या 3नं याचा भाग तोडतो, 3 7 21, हे झाला आपला 7 मसावी, 7 आला आपला मसावी. जर तुम्हाला त्या दोन संख्या विचारल्या असत्या तर पहा, नेहमी मसावीनं त्या गुणोत्तरासोबत गुणाकार करा, तुम्हाला ते दोन संख्या मिळतात. म्हणजे पहा, जर पहिली लहान संख्या जर विचारली याच्यासोबत तर 7 3 21, ही झाली आपली पहिली संख्या. आणि दुसरी संख्या जर विचारली या मसावीसोबत 7 5 35, ही झाली आपली दुसरी संख्या. याच्यापैकी लहान संख्या तुम्हाला मिळाली 21 आणि मोठी संख्या मिळाली 35. आणि या दोन्हीमधला जर फरक विचारला तर या 35मधून 21 मायनस करा, म्हणजे फरक येणार आपला 14. तर पहा, एका प्रश्नामध्ये आपण 4 प्रश्न कसे सोडवायचे हे शिकलो पाहिजे. तर चला, आपण विद्यार्थी मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. क्रमागत दोन समसंख्येचा लसावी 312 आहे. तर त्या संख्या कोणत्या. पहा, अशा प्रश्नामध्ये करायचं काय, कारण इथं फक्त लसावी दिलेला आहे, मसावी नाही, काही नाही, पण आपल्याला संख्या काढायच्या.
तर पहा अशा प्रश्नामध्ये जे लसावी दिला त्याच्यामध्ये पहिले 1 प्लस करून पाहायचा. 312मध्ये 1 प्लस केला मी, पहा किती होता 313. मग आता 313 कशाचा वर्ग आहे का पाहायचं. पहा 313 कशाचाही वर्ग नाही, म्हणून पहा पुन्हा काय करा, या 312 गुणीला 2 करा, म्हणजे याची दुप्पट करा. 312ची दुप्पट करा, मग 312ची दुप्पट होते 624. 624मध्ये प्लस 1 करा. जर प्लस 1 करून वर्गसंख्या मिळत नसेल तर दुप्पट करून 1 प्लस करा. जर आपल्याला पहिल्या संख्येत प्लस 1 करून जर वर्गसंख्या मिळत नसेल तर याच संख्येची दुप्पट करून त्याच्यामध्ये 1 प्लस करा आणि पहा वर्गसंख्या आली असेल तर पहा वर्गसंख्या आली आपल्याकडे 625. मग 625 कशाचा वर्ग आहे 25चा. मग 625 हे आपल्याला माहीत आहे 25चा वर्ग आहे. मग 25च्या अगोदरची एक संख्या घ्या आणि नंतरची एक संख्या घ्या. आपण सम विचारलं आपल्याला तर पहा 25च्या अगोदर एक संख्या आहे आपल्याकडे 24 आणि 25च्या नंतर एक आहे आपल्याकडं 26. मग पहा त्या संख्येतील आपल्याकडं 24 व 26. मग पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर मिळत आहे आपल्याला 24 व 26. त्यात तर पहा शाब्दिक उदाहरणं कशा प्रकारचे येतात लसावी मसावीवरचे. तर पहा 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात, तर एका तासामध्ये त्या तिन्ही घंटा किती वेळा टोल देतील. तर पहा अशा प्रश्नामध्ये पहिले यांचा लसावी काढून घ्या. म्हणजे पहा 15 आणि 18 आणि 25 यांचा लसावी काढून घ्या. मग पहा यांचा लसावी काढ तुम्ही. पहा याला सुरुवातीला या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येला भाग जात नाही, 1 भाग जाते. मग 1 भाग दिला मी 15ला 15, 18ला 18 आणि 25ला 25. मग आता इथे मी 5 भाग देतो. 5 त्रिक 15, 5 5 25, 18 जशाला तसे खाली. पुन्हा 3 भाग देतो. 3 1 3, 3 6 18, 5 जशाला तसे खाली. पुन्हा 6 भाग देतो. 6 6 कटले आणि 5 हे 5 कटले. मग पहा शेवटी आपल्याकडे काही उरलं का, काही उरलं नाही. मग पहा या सगळ्या संख्येचा गुणाकार तुम्हाला माहीत आहे, या सगळ्या संख्येचा गुणाकार काय असते आपला लसावी असते. मग पहा 5 त्रिक 15, 15 सकी 90, 9 5 45 म्हणजे किती होणार 450. 5 सेकंदाचा काढला तर आपल्याला सेकंदामध्येच येणार. सेकंदाचा काढला आपण 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंद, मग सेकंदामध्येच येणार. तर आपल्याला त्याने विचारलं काय प्रश्नामध्ये एका तासामध्ये किती वेळा टोल देतील. मग पहा 450 सेकंदात ते 1 वेळा टोल देतील, म्हणून पहा सेकंदाच्या जागी सेकंद लिही तुम्ही. 450 सेकंदात हे टोलच्या जागी टोल 1 वेळा टोल देतील. तर आपल्याला एका तासामध्ये सेकंद किती असतात तर 60 मिनिट असतात एका तासामध्ये. मग मिनिटाला मी सेकंदात जर कन्वर्ट केलं, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात म्हणून 60नं गुणाकार करा. मग पहा 6 6 36 हे एका तासामध्ये आपले सेकंद मिळाले 3600. मग या 3600ला पहा 450 सेकंदात 1 तर 3600 सेकंदात किती ते याचा तिरपा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर मिळून जाते विद्यार्थी मित्रांनो. पहा 3600 गुणीला 1/450. मग पहा 1 0 कटला, हे 1 0 कटला, हे 1 0 कटला. मग पहा 5 7 35 उरला 1, 5 2 10, 5 9 45. मग वरे झाले आपल्याकडे 72 आणि खाली राहिले 9. मग 9 भाग द्या, 9 1 9, 9 8 72. म्हणजे पहा एका तासात ते 8 वेळा टोल देतील. किती वेळा टोल देतील 8 वेळा. तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिसत आहे, एका तासात 8 वेळा टोल देतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो समोरचा टाईप पाहूया. पहा 8 मीटर रुंदी व 18 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती फरशा बसतील. पहा मोठ्यात मोठी म्हणजे काय, सर्वप्रथम तुम्हाला मोठ्यात मोठी फरशी काढायची म्हणल्यानंतर याच्यामधला तुम्हाला मसावी काढायला लागेल या दोन संख्येचा. पहा याचं काय आपल्याला जर फरशा काढायच्या असेल लांबी गुणीला रुंदी आणि छेदात मसावी घ्या, मसावी गुणीला मसावी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळते. पहा याचा मसावी जर काढायचा राहिला तर पहा 8 आणि 18 यांचा मी मसावी काढतो. तर याला एकमेव 2 ही संख्या आहे की या दोन्ही संख्येला भाग जाते, कारण 2 शिवाय म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या आकाराची 2 आकाराचीच फक्त 2x2चीच फरशी आपण बसू शकल. म्हणून पहा 2 चौक 8 आणि 2 9 18. मग 2 शिवाय कोणती संख्या जास्त मोठी, 2 संख्या 2 या आकाराच्या पेक्षा मोठी संख्या होऊ शकत नाही, कारण 8ला आणि 18ला मसावी मोठा येऊ शकत नाही 8 आणि 18चा, म्हणून आपण 2 घेऊ. मग पहा लांबी आपल्याकडे दिलेली आहे 18 आणि रुंदी दिली आहे आपल्याकडं 8. मग पहा छेदात मसावी 2 वेळा घ्या, 2 गुणीला 2 म्हणजे 2/2ची. म्हणजे पहा याला भाग दे तुम्ही 2 1 2, 2 9 18, 2 1 2, 2 चौक 8. मग या दोन संख्येचा गुणाकार करा,
उत्तर मिळते आपल्याला 9 चौक 36. एकूण तिथं 36 फरशा बसतील. तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर मिळत आहे. एकूण तिथं 36 फरशा बसतील. पाहू आपण. पहा एका टोपलीमध्ये काही फुले आहेत, त्यांचे 8 फुलाचे हार बनवल्यास 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनवल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलाचे हार बनवल्यास 10 फुले उरतात. तर टोपलीत एकूण किती फुले आहेत? तर पहा अशा प्रश्नाला काय करायचं. पहा 8 फुलाचे हार बनवल्यास किती उरतात? 3 फुले उरतात. मग इकडे पहा लिहि तुम्ही 8 मधून 8 आणि 3 फुले उरायले म्हणजे पहा याच्यातला डिस्टन्स किती आहे? 5 फुलाचा आहे. पहा फरक किती आहे आपल्याकडं? 5 फुलाचा. 12 फुलाचे हार केल्यानंतर 7 फुले उरतात. मग 12 फुलाचे हार केल्यानंतर 7 फुले उरतात म्हणजे किती? पहा 5, याचा पण 5चा फरक आला. आणि 15 फुलाचे हार बनवल्यास 10 फुले उरतात म्हणजे पहा 15चा 10 फुले उरतात म्हणजे पहा 5चा फरक यायला. प्रत्येक संख्येमध्ये 5चा फरक यायला. तर पहा ज्या संख्येचे आपल्याला हार बनवायला सांगितले आहे ते पहिले घेऊ आपण. त्याचा लसावी काढू. 8 फुलाचे म्हणल्यानंतर 8, पुन्हा 12 फुलाचे म्हणल्यानंतर 12 आणि शेवटी किती आपल्याकडे 15 फुलाचे म्हणल्यानंतर पहा 8 फुलाचे, 12 फुलाचे आणि 15 फुलाचे. मग 15 फुलाचे यांचा लसावी काढा आणि आलेल्या लसावीमधून फरक जे आहे ते वजा करा. म्हणजे पहा इथं भाग देतो मी. पहिले 1 भाग देतो 8, 12 आणि 15. मग आता इथं 4 भाग देतो. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 15ला भाग जात नाही. मग इथं पहा 15 जशाला तसे घेतो. पुन्हा 3, 3 1 3, 3 5 15, 2 जशाला तसे. मग 2 हे 2 कटले आणि 5 हे 5 कटले. मग या सगळ्या संख्येचा गुणाकार करा. लसावी मिळते आपल्याला 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 गुणीला 5 केले तर किती होतात? 20 5 100 आणि 4 25 120. मग आपला लसावी जे आलेला आहे 120. मग या 120 मधून पहा जे फरक दिलेला आहे आपल्याला ते वजा करा म्हणजे आपल्याला उत्तर मिळते. पहा 115 हे झालं आपलं उत्तर. म्हणजे पहा त्या टोपलीत एकूण 115 फुले असतील. पहा याच्यापेक्षा बी जर असं तुम्हाला काढता येत नसेल लसावीनं तर पहा ऑप्शन थ्रू तुम्ही उत्तर काढू शकता याचं. पहा 8 फुलाचे म्हणल्यानंतर आता उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 115. ठीक आहे. आता ऑप्शन म्हणलं आपण संख्या चेक करू. पहा 125ला मी 8 भाग देतो. 3 फुले उरतात का? पहा 8 1 8 उरतात किती? 4. 8 7 56 होतात. 8 कम 48 होतात. 8 45. पहा 8 45 राहिले किती? 5 फुले उरायले आपल्याला. पण आपल्याला माहीत आहे 8 फुलाचं बनवल्यानंतर आपल्याला 3 फुले पाहिजे म्हणून पहिला ऑप्शन इथंच कॅन्सल झालं आपलं. पहा दुसरी पहा 120. मग आता 120ला मी पुन्हा 120ला 8 भाग देतो. 3 फुले उरतात का? पहा 8 1 8 उरले किती? 4. 8 45 काहीच उरणं म्हणजे पहा आपल्याला 3 फुले उरायचे होते. मग हे पण ऑप्शन इथे कॅन्सल झालं. पहा 115 तर आपल्याला माहीत आहे उत्तर आहे. तर पहिले आपण हे चेक करू. 110. 110ला मी 8 भाग देतो. 8 1 8 उरतात किती? 3. 8 8 ट्रिक 24. 8 ट्रिक होतात 24 उरतात किती? 6 फुले उरायले म्हणजे पहा आपल्याला पाहिजे 3 फुले. मग हे पण इथं ऑप्शन कॅन्सल झालं. पण आता इथं पहा 115ला मी 8 भाग देतो. 3 फुले उरतात की नाही? पहा 8 1 8 उरले किती? 3. 8 चौक 32. पहा 35मधून 32 गेल्यानंतर 3 फुले उरतात म्हणजे पहिली आपल्याला 1 8 मान्य झाली. नंतर पहा 12 फुलांचे हार केल्यानंतर 7 फुले उरतात की नाही? मग पहा 115ला मी पुन्हा 115ला 12 भाग देतो. पहा 115ला 12 भाग देतो. पहा उत्तर मिळते की नाही तुम्हाला? 12 9 108 होतात. 12 9 108. मग 115मधून 8 गेल्यानंतर 7 फुले उरायले की नाही? पहा 7 फुले उरायले म्हणजे पहा हे पण आपले 8 बरोबर आहे. मग पहा 15 फुलाचे हार केल्यानंतर 10 फुले उरतात. मग 115ला मी 15 भाग देतो. पहा 15 7 किती होतात? 105 होतात. 15 8 120 होतात. 15 7 105. मग 105 याच्यातून गेले 115मधून उरतात किती? 10. मग 10 फुले उरायले की नाही? तर पहा असं पण तुम्ही उत्तर काढू शकता ऑप्शन थ्रो. तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर बरोबर आहे 115. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो जेवढे लसावी मसावीवरचे जेवढे टाईप होते महत्त्वाचे तेवढे मी सांगून दिले. परीक्षेला अशा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.